नमस्कार, मी कल्पना नवघिरे. शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड. अगदी छोट्यापासून मोठ्यांना पसंत असणारे असे उडदाचे पापड आपण घरी छान असे बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. 2 डाळी मिक्स करून आपण आज पापड बनवणार आहोत. तर इथे मी 5 किलो इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी अर्धा किलो इतकी मूग डाळ घेतलेली आहे. प्रमाणाचं म्हटलं तर 1 किलो उडदाच्या डाळीसाठी आपल्याला 100 ग्राम इतकी मुगाची डाळ वापरायची आहे. मुगाची डाळ जर आपण जास्त वापरली तर पापडाचा तुकडा लवकर पडतो, म्हणजे पापड मोडतात. यासाठी आपण अगदी कमी प्रमाण घेऊन इथे मूग डाळ वापरलेली आहे आणि मी ह्याच प्रमाणात पापड बनवत असते. तर ही डाळ आपण स्वच्छ करून घेतलेली आहे, तिच्यातील खडे वगैरे काढून टाकलेले आहे. परंतु तिला जी पावडर आहे ती पावडर आपल्याला काढून टाकायची आहे. त्यासाठी आपण एका टपाला कपडा बांधून घेतलेला आहे. कपडा अगदी पातळ असा घेतलेला आहे. टप, परात किंवा छोटी स्टीलची घमिली आपल्याकडे असेल त्याला असा कपडा बांधून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडी थोडी डाळ घेऊन हाताने घासून त्या डाळीमधील पावडर आपल्याला काढून टाकायची आहे. डाळीला चकाकी येण्यासाठी जी पावडर वापरली जाते ती पावडर आरोग्यासाठी चांगली नसते आणि जर ती पावडर आपण काढली नाही तर पापडाचा कलरसुद्धा बदलतो आणि पावडर खाण्यासाठी अयोग्य असल्यामुळे आपल्याला ती पावडर काढून टाकायची आहे. तर अगदी अर्धा मिनिट हात फिरवला तरी हात इतका आपला पावडर लागून पांढरा शुभ्र असा झालेला आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पावडर आहे. तर अशाच प्रकारे ही डाळ आपण पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेली आहे. तर इथे 5 किलो इतकी डाळ आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. डाळ घेताना थोडी पांढरी शुभ्र आणि मोठी म्हणजे टपोरे दाणे असलेली डाळ घ्यावी, म्हणजे पापड व्यवस्थित येतात. आता 5 किलोमध्ये बऱ्याच प्रमाणात पीठ निघालेलं आहे आणि ते पीठ काळसर अशा रंगाचं किंवा ती पावडर काळसर अशा रंगाची झालेली आहे. ती पूर्णपणे आपण काढून टाकली आणि आता ही बारीक अशी डाळ आपण गिरणीतून दळून आणलेली आहे. तर इथे या डब्यामध्ये 1 किलो इतकं पीठ घेतलेलं आहे. आपण आज 1 किलोच्या प्रमाणात पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर 1 किलो पिठामध्ये आपल्याला मसाला मिक्स करण्या अगोदर पीठ काढून ठेवायचं आहे. थोडं आपण जास्तीचं पीठ काढून ठेवणार आहोत. जर कदाचित पीठ भिजवताना पाणी जास्त झालं आणि पीठ सैल झालं तर हेच पीठ वापरून आपल्याला पीठ घट्ट करता येतं, म्हणून आपण थोडंसं जास्तीचं पीठ काढून ठेवावं. आता इथे आपण एक मसाला पॅकेट घेतलेला आहे आणि 1 किलोच्या पिठासाठी हे पॅकेट अगदी योग्य आहे. आपल्याला बाजारात जो मसाला पॅकेट मिळेल तो आपण घेऊ शकता. इथे मी रामबंधू मसाला घेतलेला आहे. आता तो मसाला आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. हा मसाला आपण मिक्सरला लावून बिलकुल बारीक केलेला नाही, जसं पॅकेट आहे तसंच आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. छान असे पापड याच्यामुळे बनतात. आता पीठ भिजवण्यासाठी परात घेतली, त्या परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. उडदाचं पीठ चिकट असतं आणि ते बऱ्याच प्रमाणात हाताला चिकटतं, यासाठी परातीला व हाताला थोडंसं तेल लावून घ्यावं, म्हणजे पीठ चिकटणंही कमी होतं आणि पीठ भिजवणं सोपं जातं. इथे तेलाचा आपल्याला अगदी कमी प्रमाणात वापर करायचा आहे. आपण इथे अर्धा किलो इतकं पीठ भिजवणार आहोत. जितके पापड आपल्याकडनं लाटून होतील तितकंच पीठ आपण भिजवावं. अगदी 4-6 तास हे पीठ भिजवू नाही. पिठाचा कलर डाऊन होतो, परिणामी पापडाचा कलरसुद्धा चांगला आपला येत नाही. यासाठी आपल्याला किती पापड लाटून होणार आहे तितकंच पीठ आपल्याला भिजवायचं आहे. हे वजनाचं अर्धा किलो पीठ आहे आणि कपाच्या प्रमाणात म्हटलं तर 4 कप इतकं पीठ आहे. कपाच्या आणि वजनाच्या दोन्ही प्रमाणात आपण हे पीठ मोजून घेतलेलं आहे. तर 4 कप इतकं पीठ घेऊन आता आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर इथे आपण 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. कप आपला हा 200 मिलीचा आहे आणि ते पाणी आपण घेऊन हे पीठ भिजवणार आहोत. थंडच पाणी घेऊन आपण हे पीठ भिजवणार आहोत. गरम किंवा कोमट पाणी आपण केलेलं नाही. थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पूर्वी रेडीमेड मसाले नसायचे तेव्हा ते घरीच मसाले तयार करायचे आणि जाडं मीठ छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये भिजत ठेवलं जायचं आणि ते पाणी घेऊन पीठ भिजवलं जायचं, परंतु त्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी कमी जास्त होत असायचं. आता आपण मीठ कमी खातो म्हणून आपण अगदी मोजून मापून इथे मिठाचा वापर केलेला असतो. 1 कप पाणी संपून आपण पुन्हा दुसरा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ
भिजवत आहोत. तर घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आपण एक दोघे असलो तर एखाद्या किलोचे पापड नक्की लाटू शकतो. आम्ही दोघीजणी पापड लाटणार आहोत म्हणून आपण 1 किलोचे इतके एका दिवसात पापड लाटू शकतो. परंतु मी इथे अर्धाच किलो पीठ भिजवलेलं आहे. हे पापड लाटून होत आले की पुन्हा आपण अर्धा किलोचं पीठ भिजवून नंतर पापड लाटणार आहोत. आता थोडंसं पीठ राहिलेलं आहे तेही आपल्याला असं घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यामुळे हाताला आणि परातीला जास्तीचं पीठ चिकटलेलं नाही. पीठ अगदी छान असं भिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोरडं पीठ ठेवायचं नाही किंवा पीठ आपल्याला लूजसुद्धा भिजवायचं नाही. तर घट्टसर छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे आणि पीठ भिजवण्यासाठी पूर्ण पाणी आपल्याला 250 ml इतकं लागलेलं आहे. नेहमीची सवय असेल तर पीठ आपल्याला बिना पाणी मोजण्याचं भिजवता येतं, परंतु ह्या पिठाला भिजवायला किती पाणी लागलं हेही कमेंट करून विचारलं जातं. यासाठी आपण आज पाणी मोजून घेतलेलं आहे. थंडीमध्ये आपण पापड बनवले त्यावेळेस पाणी कमी लागतं, उन्हाळ्यात पापड बनवले तर पाणी थोडं जास्त लागतं, म्हणून पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता जे पीठ शिल्लक आहे ते आपण मोजलेलं आहे आणि ते 528 ग्रॅम इतकं आहे, म्हणजे अर्धा किलोचं पीठ आपलं शिल्लक आहे. आता हे पीठ भिजून 1 तास झालेलं आहे, परंतु पीठ अगदी थोडंसुद्धा लूज न होता पीठ घट्टसर असं आहे. आता आपण हे पीठ कुटून घेणार आहोत. तर एका छोट्याशा ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ कुटून घ्यायचं आहे. आता प्रत्येकाकडे पाटा वरवंटा नाही आहे, कारण पाट्या वरवंट्याची जागा मिक्सरने घेतलेली आहे, म्हणून आपल्याला असं ताटामध्ये पीठ कुटावं लागत आहे. आता छोटे छोटे गोळे घेऊन आपण हे पीठ जर कुटलं तर अगदी 3 ते 4 मिनिटात आपलं पीठ कुटून होतं आणि कापसासारखं मऊसर असं पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पीठ मऊ झालं की पापड आपले अगदी खुसखुशीत असे तयार होतात. कडक पापड बिलकुल होत नाही. यासाठी पीठ भिजवताना काळजी घ्यावी आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पीठ भिजवावं, म्हणजे आपले पापड अगदी व्यवस्थित होतील. पीठ आपलं कुटून झालेलं आहे आणि अगदी मऊसर कापसासारखं पीठ आपलं कुटून तयार झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने हे पीठ मळलं तरीसुद्धा ते छान असं मळलं जातं आहे. आता ह्या पिठाचा आपल्याला एक छान असा रोल तयार करायचा आहे आणि आपल्याला पिठाच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. रोल बनवताना एकसारखा रोल बनवावा, म्हणजे लाट्या एकसारख्या आकाराच्या येतील आणि पापड आपले एकसारखे होतील. एक लाटी छोटी एक लाटी मोठी असं जर केलं तर पापड आपले छोटे मोठे होतात. यासाठी एकसारख्या अशा लाट्या करून घ्यायच्या. इथे मी दोऱ्याच्या साहाय्याने ह्या लाट्या केलेल्या आहे आणि अगदी भराभर अशा आपल्या ह्या लाट्या तयार झालेल्या आहेत. आमच्याकडे म्हण आहे की चैत पापड वडा आणि जन्मपिढा, म्हणून आम्ही चैत्र महिन्यात पापड आणि वडे बनवत नाही. एकतर चैत्र महिना लागण्या अगोदर किंवा चैत्र महिन्या संपल्यानंतरच आम्ही आमच्या घरी पापड बनवत असतो. आता लाट्या तयार झालेल्या आहे. आपण त्या वेट मशीनवर ठेवून वजन करून घेणार आहोत. तर पहिली लाटी आपली 21 ग्रॅमची, दुसरी आहे 20 ग्रॅमची आणि तिसरी आहे 20 ग्रॅमची, म्हणजे एखाद्या 2 ग्रॅमनी इतका फरक पडत नाही. परंतु जर आपली एक लाटी 10 ग्रॅमची, एक 20 ग्रॅमची, तर नक्कीच आपले पापड छोटे मोठे होतील. यासाठी हा बेस्ट पर्याय आहे की तुम्ही लाट्या वजन करून घ्या, म्हणजे एकसारखे पापड येतील. आता इथे आपण पोळपाट घेतलेला आहे आणि एक धारा असलेलं लाटणं पापड लाटण्यासाठी घेतलेलं आहे. सर्वप्रथम लाटी आपल्याला कोरड्या पिठामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पीठ लावायचं नाही आणि तेलसुद्धा लावायचं नाही. तेल लावून जर पापड बनवले तर अगदी 2-3 महिन्यातच त्या तेलाला कुबट असा वास येतो आणि पापडांचा वास यायला लागतो. यासाठी आपण तेल न लावता पिठामध्येच भिजवून हे पापड लाटणार आहोत. परंतु कोरडं पीठसुद्धा आपल्याला अगदी कमी प्रमाणात लावायचं आहे. पीठ जर आपलं छान भिजवून झालं तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता पापड पोळपाटाला किंवा लाटण्याला बिलकुल चिकटत नाही आणि छान असा पापड लाटता येतो. पापड लाटताना कडेच्या बाजूने लाटणं फिरवून पूर्ण लाटणं पापडाच्या बाहेर ओढावं, म्हणजे भरकन पापड मोठा होतो. अगदी अर्ध्याशा मिनिटात आपला पापड लाटून तयार होतो. जर आपल्यासोबत पापड लाटण्यासाठी कुणी असलं तर त्याच्याकडनं लाटी फोडून घ्यावी, म्हणजे अर्धा निम्मा पापड तयार करून घ्यावा आणि नंतर एकसारखे पापड आपण एका हाती करून घ्यावे, म्हणजे पापड अगदी एकसारखे आणि एकाच व्यक्तीने लाटल्यासारखे होतात. अशा प्रकारे छान असा पापड आपला लाटून तयार झालेला आहे. जरी इथे आपण मसाला जाड वापरला तरी पापड कुठेही फाटला अथवा तुटलेला नाही, म्हणून जाड मसाला वापरण्यास हरकत नाही. आता छान असा पापड आपला तयार झालेला आहे आणि एकसारखा पापड झाला की नाही हे बघण्यासाठी आपण
बघू शकता पापड बिलकुल पेपर इतका आपण पातळ पापड लाटलेला आहे। जर आपल्याला जाड बारीक पापड आपल्याकडनं होत असेल तर पापड उचलून असा समोर धरावा आणि मग बघावं पापड कुठे जाड किंवा पातळ राहिलेला आहे। आता हा पापड आपण बघू शकता पूर्ण एकसारखा असा पापड तयार झालेला आहे। अशा प्रकारे आता आपण सर्व पापड लाटून घेणार आहोत। अगदी 20-25 पापड लाटून झाले की आपण ह्या पाटीवरती टाकून घ्यावे आणि नंतरच पापड हवेमध्ये सुकण्यासाठी ठेवावे। अगदी 1-1 2-2 पापड टाकायचं म्हटलं की आपला वेळही जास्तीचा जातो आणि पापड बनवताना थकायला सुद्धा होतं। यासाठी आपण अगदी 20-25 पापड सहज लाटावेत आणि नंतर ते पापड हवेमध्ये सुकायला ठेवावे। थोडे थोडे पापड टाकले की पहिले पापड वाळून जातात, दुसरे पापड ओले राहतात। यासाठी आपण असे 25-30 पापड घेऊन नंतरच हवेमध्ये सुकायला ठेवावे। आता पापड आपले बनवून झालेले आहे आणि बिलकुल एकसारखे असे पापड आपले तयार झालेले आहे। जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणात पापड केले तर तुमचे सुद्धा पापड अगदी छान असे होतील। आता अर्ध्याशा तासात पापड छान असे वाळलेले आहे आणि आपण ते एका पाटीमध्ये भरून घेतलेले आहे। आता हे पापड आपण तळून किंवा भाजून दोन्ही प्रकारे खाऊ शकता। तर सर्वप्रथम आपण पापड इथे तळून बघणार आहोत। तर छान असा पापड आपला फुललेला आहे आणि कलरही त्याचा पांढरा शुभ्र असा आलेला आहे। अशाच प्रकारे दुसरा पापड आपण तळणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा। आता आपण पापड भाजून बघणार आहोत। तर भाजल्यानंतर सुद्धा छान असा पापड आपला कलर त्याचा आलेला आहे। पापड कुठेही लाल झालेला नाही किंवा जळालेला नाही। तर छान असे पापड आपले तयार झालेले आहेत। आता हे पापड आपण बिलकुल मोडून दाखवणार नाही कारण इतके छान पापड आपले झालेले आहेत ते